बापरे बापरे, काय कडू बनवला चहा होईन तर चहा येईन. हा ह्या सोनेनं हे पोरीले चाय बनवता येत नाही का? सारा कडू कडू बनवला, पूर्ण चाय पत्ती टाकली का काय तर काय नाही, डब्बा भरून येईन. चाय बनवता येत नाही, साखर पाहिली तर काहीच नाही याच्यात. अहो निर्मला इकडे तू, निर्मला इकडे काय करून राहिली हो बाहेर? इकडे इकडे तू इकडे. धड चाय प्यायला भेटत नाही घरात. हा हिले काय मांडले होते चाय माझ्यासाठी? आली, थांबा 2 मिनिटं थांबा, झाडून राहिली, थांबा आली. ठे तू वाली झाडझूड राहू दे, पहिले तू इकडे ये माझ्याकडं. इकडे म्हटलं ना तू इकडे. काय झालं तुम्हाला एवढं ओरड आली? चाय तर पिऊन राहिले होते न दिलं ना त्या पोरीनं बनवून, आणि मग एवढे ओरडून काऊन राहिले? झाडेपर्यंत फुरसत नाही का तुम्हाला? काऊन घरात साखर गिकर हाय नाही का? दुकानं गिकानं बंद झाले होते का? साखर संपली घरातली. साखर टाकली काय झालं नाही चाय पत्ती. अहो तू पिऊन पाहिजे थोडसा चाय तर पेला असेल ना तू ना. हा पेला असेल ना तू ना चाय. किती कडू कडू झाला तो चाय. हा पिऊशा नाही वाटत, जर बनला तो चाय. एवढा कडू कडू बनवला हिनं ह्या रोशनीनं. आता त्या पोरीले बोलाव तरी काय? तुलेच बोला लागन मला. तिले काय करू बोलू? तुला शिकवता नाही आलं का तिले? हो, पोरीले शिकवायचं माझं काम होतं. आता सोनाली तर सोनाली शिकवतो मी. रोशनी इकडे वा, इकडे बरं, तू बाहेर ये इकडे. पिऊन पाय ना जरासा, हे चाय पिऊन पाय म्हणजे समजन तुले. काऊन तू चाय पेली नाही का अजूनपर्यंत? चाय पेलीच नाही. पाय कसा चाय मांडला तिनं पाय. काय मी त्या नालूच्या इकडून पिऊन आली होती. मी म्हणलं बाबा पुरता चाय बनवून देऊ एखादी कप, म्हणलं तिले सांगितलं तिले. काय माहित का लयच कडू झाला का? म्हणून तर म्हणलं ना तुले पिऊन पाय म्हणून. पिऊन पाय ना, पिऊन पाय म्हणजे समजते तुले कडू झाला का काय झाला आणि काय नाही झाला. तर साखर उलीशी नाही त्याच्यात. नाही काय झालं? भांडे घासत होती मी तिकडं, थोडेसे भांडे होते तर घासून घेतो म्हटलं. मी बाबा पुरता चाय मांडला, तुमच्यासाठी नाही मांडला. तुम्ही नाही म्हणे ना, म्हणून मग आणून देऊ का, बनवू का तुमच्यासाठी? मला नाही पाहिजे चाय फाय. अरे 1 कप चाय तुले मांडता येत नाही? त्या मायेनं काही शिकवलं नाही का हो तुले? आता मी पहिले बोलली नाही तुले त्या मायेविषयी, त्या बापाविषयी, पण तुले धड चाय बनवता नाही येत? नाही भाज्या बनवता येत तर येत, काय काय बनवू मी? भाज्या येत नाही तुले बनवता, आता मीच बनवतो. नुसती पोळ्या टाकले ते पोळूले आणि भात तुला एवढंच येते का तुले? साखर नव्हती का घरात? साखर काय झाली होती तुले चाय मध्ये टाकाले? ते बाबा किती ओरडून राहिले चाय कडकडू बनवला म्हणून तू ना. हो एवढी चाय पत्ती टाकली त्याला चाय मध्ये. आई 1 कप चाय मला मांडता येत नाही. नाही जी साखर पत्ती जास्तच पडली असन त्याच्यात. आता 3-4 जणांचा चाय मांडतो का नाही, तर मला तेवढा 3-4 जणांचा चाय येते बनवता. आता बाबा काळा चहा पेते, दुधाचा चहा पेत नाही. तर मग मी ना मला प्रमाण समजलंच नाही. 1 कप चाय मध्ये किती टाकत तर मी टाकली आता थोडीशी. मला काय माहित कडू होईल म्हणून. लक्ष कुठं आहे व तुझे वाला? कुठं लक्ष आहे? चाय बनवता येत नाही तुला? 1 कप चाय नाही बनवता येत? एवढीशी चाय पत्ती टाकायची आणि 1.5 चम्मच साखर टाकायची, झालं 1 कप चाय. त्याच्यासाठी काय आहे एवढं? चाय बनवता येत नाही, 1 कप चाय बनवता येत नाही. कधी बनवता येईल ना? नाही घास भांडे, मी देतो त्या माणसाले डबल चाय बनवून. राहू द्या नका पिऊजी तुम्ही. हे फेक तिकडं चाय तुझ्यावाला. तुले सांगतो मी, चाय माझ्यासाठी तूच बनवत जा. हा कोणते काम करतो घरी राहून तू? हा नुसतं चाय नवरेल चाय बनवून देता येत नाही? जास्त काय रे बोलता जी सूरजचे बाबा तुम्ही? एवढे बोलता माझ्याशी नुसते चायसाठी. आता मी झाडत होती तिकडे तर मान बाई म्हटलं तिले. आता कडू बनवला तर मी तरी काय करू, देतो ना दुसरा मांडून. काही गरज नाही, मी नाही पेत आता चाय. नाही पेत ना, नका पिऊ. तुम्हाला काय डोक्यावर बसवणार नाही आहे मी प्या 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 करून. डोक्यावर बसवाले एकदमच करता. काय काय बनवायचं मी एखादी वेळेस कुठे चालली गेली म्हणजे मग काय करा? मी नसली तर चहा पिईन तर त्या वर्षावर आहे का मायावाला चाय? मी बनवू शकत नाही का? मला येत नाही का बनवता? बाप्पा लय चाय बनवता येते तुम्हाला? बनवता आला असता तर काय रे राहिलं असतं जी. आणि एवढाच बनवता येते तर बनवायचं ना. मला काय 10 वेळा चाय मांडवा निर्मले करत राहता. स्वतःचे चाय मांडायचं मग. माझ्या घरात राहतं तुला फुकटचीच पोसू काय मी? पायासाठीच आहे का तू मग निसती? आगाऊ नका बोलू तुम्ही. सूरजचे बाबा आगाऊ नका बोलू. घेणं नाही देणं नाही, नुसतं चायवरून चिडचिड करून राहिले. चल तिकडे जाऊन तरी बसतो. काय बाबा डोकं मायवाला पागल झाल्यासारखं लागते या माणसाच्या ना. घरात राहिला का सारखा सुद्धा राहतच नाही. नुसतं कॉ करत राहते. माय बापाच्या घरून झगडा करून आली इकडं म्हणून चांगलं वागवलं तिले. बाई बेटा करू माया डोक्यावर बसाले. बाया म्हणते ते काही चुकीचं नाही आहे. साऱ्याच बाया म्हणते लय डोक्यावर बसवलं. खरंच बाई डोक्यावर बसवलं ना ते असून आशा वागते मग.
जाऊ दे बा, नवीन नवीन आहे या गावात पोरगी. एक तर शहरातली पोरगी आहे. आपण चांगलं वातावरण ठेवलं घरात आणि तिले प्रेमानं घेतलं तर वागण चांगली बाई म्हणलं. ते माझ्या डोक्यावरच बसली. डोक्यावर बसाले कामं कराले नाही पाहून राहिली न टर्रेबाजी करते माझ्यासोबत. टर्रेबाजी कराले. इथं बसली आहे वाटते. हे कायचा एवढा विचार करून राहिली तर मी बंद घर पाहिलं कुठं गेली अंजनी म्हणून, आणि हे इथं बसली आहे. कायचा एवढा विचार करून राहिली हो अंजनी? अंजनी आले का जी अरुणचे बाबा तुम्ही? कशी निघाली जी आपली पयाटी? बरी निघाली का नाही? पयाटी गियाटी चांगली निघाली, मस्त निघाली. पयाटी चांगली निघाली. थोडस काने डोबा लागते. कुठं कुठं एकट दुकट निघालं नाही ना तर उद्या चाललं जाऊ आपण दोघे जण सकाळी 7-8 वाजता डोबून घेऊ ते. तू काऊन बसली पण एकटी? तर काय झालं? काही नाही जी, हे तुमची सून अरुणची बायको पूजा. म्हटलं सारेच्या सारेच कामं टाकून गेली माया अंगावर. एकही काम केलं नाही. आंघोळ पाणी केली आणि फुगून आहे कालपासून चालली गेली. रात्री स्वयंपाक बनव तर नाहीच बनवला. अरुण म्हणे तिले बनवतं ऐकतच नाही. मग नवऱ्याच्या मताने ऐकत नाही. लयच मुज्जर आहे. पण काय मुज्जर आहे जी हे? ऐकूय ना मला काल रात्री तो किती वेळा म्हणे तिले स्वयंपाक करू पूजा, पण ती नाहीच म्हणे ना. नाहीच करत म्हणे ना. शेवटी नाहीच उठली वाटते ना. तू नसतं केलं वाटते रात्री स्वयंपाक. काय करता मग आता? तिच्या बरोबरीनं वागायला परवडन का आपल्याला? ते गेली जाऊन झोपली अंगावर घेऊन. आणि ते लहानशा लेकराची तिला किंमत नाही, नवऱ्याची किंमत नाही. आता आपल्याचं जाऊ द्या, पण तिला तिच्या लेकराची किंमत नाही ना. किंमत राहिले शेवटी घुसाच लागलं ना बा. मला स्वयंपाकात करावंच लागलं. काय स्वयंपाक नाहीच केला ना तिनं शेवटी. जाऊ दे ना चहा बहीण तर अंजनी. जेवढं त्याकडून होते ना तेवढं करत जा. जाऊ दे. करतच होती ना तशी बी पहिले तू. आधीचं वेगळं होतं जी. आपण 1 टाईम करो 2 टाईम खावं. पण आता दोघाचे 4 झाले. लहानसं लेकरू आहे ते. सर्वच गोष्टी करावं लागते. उलिशा तिलिशा भाजीनं जमत नाही. चांगलं सर्वच बनवावं लागते. वरण भात बनवावं लागते, भाजी बनवावं लागते, पोळ्या टाकावं लागते सर्व्या. मग होईन का? तिले समजायला पाहिजे का नाही पूजाले? आता तिथं 2 जण राहते तर काही कामं नव्हती करत का? कामं करून ड्युटी करे ना ते. मग इथं काय झालं तिले कराले? नुसतं सासूच्या भरोशावर पाहून राहिली निसती. माय हेवा करते कामासाठी. हो चहा बहीण माय बिनत तरी रात्री ते पोट्ट म्हणे की नाही तिले. त्याच्या दोघातच झालं. काय झालं काय नाही तर त्याच्या दोघातच रूम मध्ये गुरगुर चालू होतं. तू इकडं स्वयंपाक करत होती का नाही तर त्याच चालू होतं. जाणं आई गेली ना स्वयंपाक करायला, जाणं करू लागणं. पण ती नाही उठली. काय बोलाव चहा बहीण माय बिनत? आजी माझ्या घरून ड्युटी करे तर भावजई होती ची माये होती तरी आल्यावर करे का नाही? सकाळी तेच तर सांगे बाप्पा. तिच्याच तर तोंडानं सांगितले सकाळी स्वयंपाक पाणी बनवून जाऊ म्हणे. तिकडून आल्यावर पोया हे ते ठेवे म्हणे माई वहिनी. हातच लावे नाही म्हणे मी येतपर्यंत. आणि बयास मग मले चाल ना ताई करू लागा ना ताई अशी करत होती म्हणे. मग ती तर बरोबर करत होती इथं. आणि इथं सासूच्या जवळ नाही करायला इले काही. हे काही जीव नाही होय का जी अरुणची बाबा? मी थकून जातो ना. थकून झाले. आता डोबणं बाबणं कमी झाले. आता 8-15 दिवसानं निघणं लागन. मला जा लागन ना. 2 पैसे आपल्याही जवळ राहिले पाहिजे. त्याच्याच भरोशावर पाव का? मग वर तोंड करून तेच म्हणन मग नाही का? पहिलेच तर नवऱ्याला पैशासाठी हे करते ते देऊ नाही देत. बरं पाहू नंतर काय करायचं काय नाही तर मी बोलतो त्या पोरासोबत बोलतो. चाल बरं अंदर तू. चाल मला जेवण करायला दे. घरात तू नसली म्हणजे कसं तरी वाटते मला. चाल बरं. मी इकडं तिकडं बंद घरात पाहिलं तू होती नाही म्हणजे. चाल बरं दे बरं जेवायला दे. आजी मी जेवणच करायची आहे. तुमच्यासाठी थांबली होती मी. चला 2 जण जेवू. पाहून ते जवायले परेशान करू राहिली. फोन करू लागला का इथंही बी नेट माझ्या घरी. कामाची घात आहे तर कामाला चालली तर इथंही नेट लागलं. ते जवायले परेशान करून राहिली. नवऱ्याले फोन करायची काही गरज आहे का तुले? बेसरम वाहनाचे. तू अशी कामचोर आहे ना राणे तर कुठं टिकशील नाही. नवऱ्याच्या घरी तर नाहीच टिकली. अलग निघाली सासू सासऱ्याच्या तिथून. आता इथं मायच्या घरी तुले नेट लागून राहिलं कामाचं. आणि तुला काही तिथं आहे तर भेटणार आहे का त्या सासू सासऱ्याच्या घरी? तर जवायनं मला फोन केला होता. म्हणे अशी म्हणते म्हणे मला राणी. तुझी सासू तर न्यायला तयार नाही हो तुले. न्यायला तयार राहिले. तू स्वतःहून घर सोडलं ना. आता कोणत्या तोंडाने जातं हो तिथं? झाले कोणत्या तोंडाने जातं? आई मीच नाही जाणार आहे तिथं. मी कायले जाऊ? यायला समजायला नाही पाहिजे नव्हतं का? यायनं कायले सोडायला पाहिजे होतं तो फ्लॅट. मला इकडं गपलतीत पाठवून दिलं ना. फ्लॅट सोडून मायबापाच्या घरी चालले गेले. यायला समजत नाही का? मग मला नाही राहायचं इथं राहायचं नाही मायबापाच्या घरी. स्वतःच्या मायबापाच्या घरी राहायचं नाही तुला आहे ना. माय कामं सांगते तर त्या जीवावर येते म्हणून तुला राहायचं नाही इथं.
आणि तिथं नवऱ्याच्या घरी जायचं का? आणि तिथं तर नाही आले तयार नाही, मग कुठं जातं तू? जातो मी बरोबर, सागरजीच्या मागं लागून अलग राहिले लावतो मी, जातो मी बरोबर. अशी थोबाड फोडीन का नाही? हा, थोबाड फोडाले लाज तरी वाटते का? अल्लग नेतो त्याले करून राहिली. आ, त्या जवायले त्याची इच्छाही नाही मायबापाले सोडून राहायची. तू ह्याच्यानं तो अल्लग झाला तो जवाई. आणि अजून म्हणतं त्याले अल्लग नेतं. आणि कर फोन, कर त्या मतानं. ऐकते का तर सांगतो मी, पाहतो ऐकते का तर त्या जवायले. मी फोन करतो त्या जवायले. इथंच राहू दे म्हणतो इले. तू कायले फोन करतो जवायले कायले सांगतो तशी? तू आमच्या दोघांच्या मनात पडू नको, मी सांगतो बरोबर त्याला समजावून, ऐकते ते माया मतानं. शेपारली व जास्त तू तर लय शेपारली. मला वाटलं का नाही तुले कामाचाच नेट लागते असं वाटलं, पण तुले कामाचा नेट तर लागते. पण त्यावाल्या नवऱ्याले तू घुमवतं बाई. बोटावर घुमून राहिली चांगल्या माणसाले त्यावाल्या. थांब तू, थांब. तुले काय वाटून राहिलं व? त्या मतानं सोयन का साऱ्या गोष्टीत थांब. हा बोला मामीजी, बोला ना, काय झालं बोला. कुठं आहे जवाई तुम्ही? राणीला घ्यायला येऊन राहिले काय तुम्ही? ते सांगून राहिली बा मले. तुम्ही तिला घ्यायला येऊन राहिली बा म्हणून, आणि तुम्हाला तिला न्यायचं आहे म्हणून. कुठं नेऊन राहिले तुम्ही? ती तुमच्या मायबापाच्या घरी नेता का? राणीला घ्यायला येऊन राहिलो मी? कोण सांगे तुम्हाला? नाही, मी नाही येऊन राहिलो. बापा हेच तर म्हणते, माया नवऱ्याले म्हणते मी समजावून सांगतो आणि येते ना माया मतानं ऐकते. ऐकले खरे ना तुम्ही तिच्या मतानं? नाही मामीजी, माझी सध्या परिस्थिती तिला न्यायची नाही आहे म्हणून तिकडे आणून ठेवलं मी ना. काय घरचं वातावरण बरोबर नाही. पहिलेच मायबाबाचं माय पटून नाही राहिलं. आईची तब्येत आहे खराब. आईले नेऊन काही तिथं झगडे लावू का? आणि आईले जर म्हटलं का मी राणीले आणतो तर आईले घरात घुसू देणार नाही. डिलिव्हरी होऊ द्या, डिलिव्हरी झाल्यावर मग लागेच लेकरू झाल्यावर आईचं बाबाचं मन पिघललं का मग पाहतो मी काय करायचं काय नाही, तिला कसं न्यायचं त्या घरात. मग पाहतो ना, तोपर्यंत तर ठेवा तुम्ही. नाही बाप्पा जवाई, मी कुठं म्हटलं तिले ठेवत नाही म्हणून. मी तर तिले राय म्हणून राहिली. तुम्हाला सांगितलं ना राहू द्या म्हणून डिलिव्हरी होतपर्यंत. डिलिव्हरी झाल्यावर 2-3 महिने ते इथंच राहीन का नाही? म्हणजे वर्ष पकडून घ्या आता. तुम्ही तर येत जात राहता ना इथं, तर मग राहू दे ना. मी कुठं म्हटलं ते नाही म्हणते ना पोरगी. राणी माय नवरा येतेच म्हणते ना माय म्हणल्यावर. मामीजी अलग राहू नये काही फायदा नाही ना. मामीजी अलग राहू नये काही फायदा नाही ना. कारण की हे 10 वेळा मला बोलावते ना घरी. हे जर चांगली राहिली तर मग मला काही प्रॉब्लेम नाही अलग राहिले. पण इले हे सारखे सुधी राहत नाही ना. ड्युटीवर असर पडून राहिल्या, माझ्या सुट्ट्या पडून राहिल्या होत्या. आता आई बाबाच्या इथून मी रेग्युलर ड्युटी करून राहिलो. ताण नाही माझ्या जीवाले. तिथंच राहू द्या तिले, तिथंच राहू द्या. आणि थोडंसं काम गिमाचं पाहता. काम निवय करत नाही बरं. आता दोघं राहू तर तिच्या जीवावर येते काम करायचं. काम करायचं जीवावर होई तर मी नवरा होय तर मी भागून घेऊ असं नाही तसं. कधी पोटभर जेवण दिलं नाही मला तिनं. पण तरी जाऊ दे बा करू. आता तिले चांगलं कामाचं शिकवा तुम्ही. जमणार नाही बरं. शेवटी मला माय बापाच्याच घरी न्यावं लागन तिले. काही अलग राहणार नाही आहे काही मी. नाही, मला तुम्हाला एक वेळा विचारायचं होतं त्याच्यामुळे फोन केलता. नाही शिकवतो ना मी, शिकवतो. आता तिले शिकवायची गॅरंटी मायाजवळ. मी शिकवतो ना कशी नाही करत कामं आणि कसं काय नाही राहत. मी पाहतो ना. आता ठेवू का जवाई मी? मला तेच पाहिजे नव्हतं. हिनं किती काही सांगितलं तुम्हाला आणि किती काही भडकवलं ना, तरी पण काही भडकवायचं नाही. हिला इथंच ठेवायचं. तिथं तुमच्या मायच्या घरी नेऊन का नाही फालतू झगडे नका करू. एक लेकरू होऊ द्या. लेकरू झाल्यावर आपापच ते बिचारे चांगले जाग्यावर येते दोघे नवरा बायको. ठीक आहे, ठेवू का मग मी फोन? हो ठेवा ना, ठेवा. जवळ आहे ना तर साफ शब्दात म्हटलं नेत नाही म्हणून डिलिव्हरी होईपर्यंत. तुला तरी जायचं आहे ना, तर कर प्रयत्न तू. बाई त्याला एवढं टेन्शन देशील ना त्या जवायले, तो प्रेशरमध्ये येऊन ना तुला सोडून देन. टाकून देईन इथंच माय बापाच्या घरी. आणि इथूनही निघून जाशील. मग काय कर्ज ना तर कर्ज. जास्त मस्ती काही अंगात आणू नको राणे. सारखी सुधी इथं राय आणि कामाधामाचं शिक चांगली. 2 कामं करत जा. अंगाले धक्का लागू देत जा थोडसा. आत्मानला आहे कणिक भिजवलेली आहे. पोळ्या टाकून घे आणि स्वयंपाकाचे पूर्ण भांडे घासून घे. मी जातो तिकडं बायाजवळ थोडीशी बसतो. त्यासोबत डोकं लावून मायवाल्यानं डोकं काही चालून नाही राहिलं. काय बापा, माय पोरग तरी परवडलं रावल्या. ते तरी नाही. आता सून येन बाई घरात. आता लग्न राहन तर आता हे सून येन तिच्या समोर चालन का असं? अशीच करशील तिले? ते राहन घरात राहिले तिच्या समोर तरी नको करजो अशी तमाशे. जाय त्या पोळ्या टाकून घे. मी जातो थोडीशी बायाकडे बसतो. आईनं सगळं बिघडवून टाकलं. सागरजीले भडकून टाकलं आईनं. आता कायले येते सागरजी मले घ्यायले. आता तुम्ही त्याला म्हणू बी शकत नाही. आईनं सगळं तेलच टाकलं. आमच्या दोघांच्या मनात भांडणं लावून दिले.
आम्ही तुम्ही जसं म्हणलं ना बाई वावरात तसंच केलं हो मी घरी गेल्यावर बिचारे. नाही केला तिनं स्वयंपाक, माया सुनेनं स्वयंपाक कराले. शेवटी मलाच घुसा लागलं बाई स्वयंपाक करायला. नाहीच केलं तिनं. अशी जिद्देल आहे. असं वाटते कुणीकडेही चाललं जाऊ बाई. सोडसाड करून मग आपस करून सर्व काही. काय करते तर कोणाच्या भरशावर पाहते तर काय माहित का मग. सासऱ्याले करायला लावते स्वयंपाक तर काय माहित. तुमची सोन मुजर आहे एक नंबरची मुजर आहे. करशील तर कर, नाही तर नको करू, असं होय तिचं म्हणणं. काय बी झालं आता सूरजच्या बापासोबत दोन गोष्टीचं. आता त्या सोनेनं माय थोडस चायपत्ती जास्त पडली असत. मार बोलून राहिले मलेच. जा म्हणलं तिकडं, आली इथं बसाले थोडीशी. मग असं वाटते 2-3 दिवसासाठी तरी शांत जाऊ कुठं तरी. सारी किटकिट घरातली निसती. खरंच बाई घरच्या टेन्शन ना असा जीव पिसाईन गेला का नाही मायावाल्या. सून पाहिली तर सून तशी, पोराले म्हणू शकत नाही. आणि माया नवरा म्हणते राहू दे करत जा. काय कराव का बाई. असं वाटते खरंच कुणीकडे चाललं जाऊ बाई 2-4 दिवस शांत वातावरणात. केवलच्या लग्नाला गेलो होतो ना नंदाबाईच्या पोराले, लय मस्त वाटे. तशासारखं कुठं गेलो बाया मिळून तर नाही जमणार का. माहिना ना तर कधी म्हणते हो नंदाबाई या म्हणून. कधी फोन केला का या म्हणते सर्व बायाले घेऊन. पण बरं नाही वाटत ना मग. नाही त्याच्यावाल्या घरी बरं नाही वाटत हो सारखं. कुठं नंदाबाईच्या घरी चालले काय व बापा. आम्हाला आणता होय का गेली नाही का आम्हाला. सारखी झाली ना आता डोब नवा. आता कुठं काय आहे. आता निंदन लागे तोपर्यंत घरीच राहणे आहे. हे राणी सोबत माय झालं बाई 2 गोष्टीचं. आली इकडं 10 वेळा फोनच करते नवऱ्याले. घ्याले नेट लाग्या वानाची. राणीचं मला काही समजतच नाही बापा. आणता ते माझ्या डोक्याच्या वरतच आहे पोरगी. तू हे काय माया डोक्याच्या बाहेरच आहे बाई. एक तर त्या जवायच्या घरी पहिलेच झगडे आहे आणि त्याची ड्युटी पाणी पडते म्हणून इकडं आणून दिलं बाई. त्यानं समजदार आहे व जवाई तो. पण इले जास्त अंगात आलं. भेटलं तव गुण करायला इले आणतो बाई सारखं जाग्यावर आणाले. सोडूनच द्या ना एखादी वेळेस तो त्याच्या राग तमा आला ना त्याले. आणि हे जर जास्त परेशान करन ना तर तो सोडून द्याले मागं पुढं पाहणार नाही आता. सोडून द्याले मागं पुढं पाहले. त्याच्या लय डोक्यात गेली हे राणी. पण इले समजूनच राहिलं नाही. तिच्या बापाले सांग ना आणते तू. तिच्या बापाले सांग ना. कायले तरी लपून ठेवतात बापा. तिचं बाप करते ना सारखा बोलू तिले. असंच करतो मी. बरोबर आहे तुमचं अंजनीबाई. लपून जेवढं ठेवून राहिली ना मी तेवढी डोक्यावर बसून राहिली. नवऱ्याच्या बी आणि आमच्या बी. तिच्या बापाले सांगतो बापच करते तिले आता सारखा. बापाच्या मतानं ऐकते ते. बापच करते तिले आता सारखा. ते बापाले सांगतोच तिच्या. ताऱ्याच्या घरी तेच आहे बाई रोना. कोणाचं काय ना कोणाचं काय. खरंच बापा चाललंच जाऊ कुठं. असं वाटते जंगलात तरी चाललं जाऊ ना राव तिथं. जी मलाही तसंच वाटत आहे अंजनीबाई. असं डोक्याले ताप आहे का नाही. पोराचं अलग, नवऱ्याचं अलग आणि पोरीचं अलग. सोडसाड करून कुठंही तरी चाललं जाऊ असं वाटते काही दिवस तरी. चला जाऊ जंगलात तरी. काय करतो जंगलात राहून तरी सांग बरं तू. म्हणते किती दिवस राहायचे जंगलात. काही बोलते बाई आणती. नाही निर्मलाबाई मी खरंच म्हणत आहे. नवऱ्याले समजते लेकरायले समजते मायची किंमत ना बायकोची किंमत. खरंच चाला. खरंच चाललं जाऊ 4-5 जणी. तसंही बी पावसाचे दिवसच आहे आता. चालता का. मी मजाकमध्ये म्हटलं हो बाई आणता. तू तर जंगलात चालच म्हणतो राहिले. मी मजाकमध्ये म्हणलं पण मी मजाकमध्ये नाही म्हणून राहिली ना. चाला खरंच जाऊ आपण. खरंच चालाव का. अंती म्हणते ते बरोबर आहे. आपली किंमत बी नाही आहे घरात. बायाची काही किंमत नाही व घरात. खरंच चालाव. 4-5 दिवस बाहेर राहिलं ना तेव्हा यायली किंमत कळण आपली. बरोबर आहे अंतीचं. पण माणसं जाऊ देन का विचारे. माणसं नाही जाऊ देन ना. ते माणसं जाऊ देते बाई. आपण जबरदस्तीनं जाऊ. माई जमन निर्मलाबाईचंही जमन. तू पाय पहिले तुझ्या नवरा पाय अनिल. नाही तर टेम्पो घेऊन येईन तिकडं तुझ्या मागं. आणल्या फक्त शरीरानंच वाढलेलं आहे. बुद्धी नाही आहे पाहिजे एवढी. मी बरोबर घुमवतो आणलेले. काय बाई कशी बोलते ये व. कायच करावं ना कायच नाही तर. ते जाऊ दे. पहिले सांगा खरं चालता का नाही चालत. खरं सांगा. आपण 4-5 जणी खरंच जाऊ जंगलात राहिले. चालता का. आपण तिघीच आहे व आणता. बाकीच्या बाहेर विचारतो मग मी माझ्या बहिणीच्या घरी. आणि मग तिथं काय नाही आपण विचार करू कोण येते आणि कोण नाही तर. आणि चाललं जाऊ खरंच चाललं जाऊ. मी लय कंटाळली बापा घरातले हे यानं. रोज पाहिलं थेस चाललं जाऊ बाई आपण. खरंच चाललं जाऊ. तू कुठं तरी राहू बाई जंगलातच राहू. निर्मलाबाई येतं मग मी तर येतच हो. आणि माझ्या घरचा माणूस मला नाही म्हणत निर्मलाबाई सोबत असल्यावर. तर निर्मलाबाई सगळ्या बाहेर एकत्र कर. कोण येते कोण नाही तर पाहून घेऊ.
आणि कानी उद्या कानी सकाळी निघून जाऊ आपण इथून. हा, निघून जाऊ. आणि नाही ऐकले ना नवरे तर झगडे करून निघून जाऊ. झगडे केल्यावर तर जाऊच दे ना. बरं सगळ्या बायाले जमा करतो मी संध्याकाळी, आणि काय आहे काय नाही तर पाहू आणि चाललो जाऊ. नाही आले ना तर आपण ती घेत चाललो जाऊ. हो हो, मी आहो तयार. अंजनी बाई तयार आहे, मी आहो. आपण तिघेच जाऊ. नाही आलं कोणी तर जमन जमन.